सर्वांना श्री स्वामी समर्थ. सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. आपण विष्णूला तुळस वाहतो, तर असा अनेक वेळा प्रश्न येतो की आपल्याला पण वाटतं की मग लक्ष्मीला बेलपत्र वाहावं का? कारण विष्णूला आपण बेलपत्र वाहत नाही, तर लक्ष्मीला बेलपत्र वाहावं का? तर हो, लक्ष्मीला आपण बेलपत्र वाहू शकतो. कारण की लक्ष्मीच्या तपामुळेच बेलपत्राचं झाड उत्पन्न झालेले आहे. आपण श्री सूक्तात बघू शकतो, तर तिथं असं दिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते की आदित्यवर्णे तपसो दिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसा अनुदंतो मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. याचा अर्थ असा की हे सूर्याप्रमाणे कांती असणाऱ्या लक्ष्मी माते, तुझ्या तपापासून वृक्ष उत्पन्न झाला आहे. अशा त्या वृक्षाची फळे माझे अज्ञान, दुःख, दारिद्र्य नाहीशी करोत. तर सर्वांना असं मला सांगावंसं वाटतं की महालक्ष्मीला आपण बेलपत्र वाहू शकतो. आणि महालक्ष्मीची प्रभावी सेवा म्हणजे तुम्ही श्री सूक्त आणि लक्ष्मी सूक्त हे जर नित्यनेमानं पठन केलं तर घरात ऐश्वर्य, धनसंपदी, लक्ष्मीचा वास. आपण कधीही लक्ष्मीला आवाहन करताना लक्ष्मीला म्हणलं पाहिजे की नारायणासह तुझं वास्तव्य माझ्या घरात असू दे. कारण लक्ष्मी नारायणाशिवाय राहू शकत नाही. जर आपण तिला एकटीलाच बोलवलं तर ती कशी येणार? कारण लक्ष्मी ही चंचल आहे. सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी चंचल आहे. तर तिचं वास्तव्य टिकवण्यासाठी आपल्या घरामध्ये आणि तिचं स्थान कायम राहण्यासाठी आपण मातेला असं विनंती केली पाहिजे की तू नारायणासह माझ्या घरात वास्तव्य कर. अखंड स्वरूपात नारायणासह जर तू वास्तव्य केलीस तर तुझं अखंड कृपा आमच्यावर राहील. त्याच्यासाठी तुम्ही पण लक्ष्मीची जर पूजा करत असाल, जर तुम्हाला लक्ष्मी माता प्रिय आहे, सगळ्यांनाच लक्ष्मी माता प्रिय आहे, पण तुम्हाला जर अशी सेवा करायची असलं तर तुम्ही नक्की करा. कारण लक्ष्मीसोबत जर विष्णू देवांचं आवाहन केलं तर ती तुम्हाला नक्कीच लवकर प्रसन्न होईल. धन्यवाद.